मराठवाड्यात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। शेतकऱ्यांवर अभूतपूर्व असं संकट ओढवलंय। मराठवाड्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणांची पाहणी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री करणार आहेत। तसंच त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री देखील दौऱ्यावर असणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी सोलापूर आणि लातूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवारही सोलापूर आणि धाराशिव तसंच बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत। मराठवाड्यात अतिवृष्टी, ढगफुटी, पुरानं थैमान घातलंय। या आठवड्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे आणि अशा स्थितीत बळीराजा आणि सर्वसामान्यांना सरकारच्या मदतीची आस लागली आहे। तर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संपूर्ण भागाची पाहणी करणार आहेत। मराठवाड्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणांची पाहणी करण्यात येणार आहे। तसंच त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री देखील दौऱ्यावर असणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस हे आज सोलापूर आणि लातूर जिल्ह्याचा दौरा करतील, तर उपमुख्यमंत्री अजित पवारही सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत। मराठवाड्यात अतिवृष्टी, ढगफुटी आणि पुरानं थैमान घातलेलं पाहायला मिळतंय आणि या आठवड्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। अशा स्थितीमध्ये बळीराजा आणि सर्वसामान्यांना सरकारच्या मदतीची आस लागलेली आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय, तर शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावलेलं आहे आणि ग्राउंड झिरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत प्रत्येक क्षणाला तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीनं स्थिती निर्माण झालेली आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय। संपूर्ण महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। शेतकऱ्यांवर अभूतपूर्व असं संकट ओढावलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणांची पाहणी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री करणार आहेत।